सचिन साळुंखे लाईव्ह फॉर कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या आणि दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सिंधुदुर्गातली मानाची दहीहंडी आणि ही दहीहंडी असते कासाटे तिटा तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि याचं आयोजन केलं आहे माननीय आमदार प्रमोदजी जठार मित्रमंडळ आयोजित। ही यांचं 12वं वर्ष आहे आणि सलग 12 वर्ष त्यांनी दहीहंडी याचं म्हणतात ना जबरदस्त आयोजन असतं। तर आता मी तुम्हाला त्यांचं आयोजन दाखवते कशा प्रकारे कार्यक्रम येतो बघूया। आणि या मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत प्रसाद जाधव आणि त्यांची सर्व सहकारी मिळून हे कार्यक्रम आयोजन करतात आणि दरवर्षी अप्रतिम असा कार्यक्रम असतो आणि ह्या वर्षीचा म्हणजे 2024चा कार्यक्रम आपण बघणार आहोत। तर कशा प्रकारे आजचं आयोजन आहे ते बघूया। सध्या पाऊस थोडा आहे गावाकडे जो बऱ्यापैकी आहे, तर या पावसामध्ये बघूया कशा प्रकारे हा या दहीहंडीचा उत्सव कशा प्रकारे रंगतो ते बघूया। तर मी आता चाललो आहे कासाडे तिटा तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जाऊन आपण अजून म्हणतात ना या कार्यक्रमाचा आनंद घेऊया आणि एन्जॉय करूया या वर्षीची दहीहंडी। गव्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गव्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा। सुरुवातीपासून अनुभवता येते। आता मस्तपैकी मालवणी पद्धतीचे शेंगदाण्याचे खटखटे लाडू त्याचा आस्वाद घ्या। आयोजकांच्या वतीनं ते पुरवण्यात आलेले आहेत। प्रमोद जठार मित्रमंडळ कासारी गरज नाही। गीत संगीत और मिमिक्री का महत्वपूर्ण प्रोग्राम और के साथ किशोर कुमार साथियों, प्रोग्राम शुरू करने से पहले हम याद करते हैं उस भगवान की, पेश करते हैं भगवान के चरणों पर एक प्रार्थना एक दुआ। नेतृत्व म्हटलं तर वावग ठरणार नाही।
सिंधुदुर्ग जिल्हा म्हटल्यानंतर काही ग्रामीण भाग येतात, परंतु मित्र हो, फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित न राहता ज्या वेळी त्या गावच्या जत्रा असतात, त्या गावच्या राखीचे कार्यक्रम असतात, त्यावेळी प्रमोद गटार त्या गावात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधतात, प्रेमापुरती जिव्हाळ्याचं बंधन अबाधित राखतात. हे कौशल्य मित्र हो विकत घेता येत नाही, ते अंगात असावं लागतं आणि जटार साहेबांच्या त्या अंगात भिनलेलं आहे. गेली अनेक वर्ष अविरतपणे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करताना प्रमोद जटार साहेबांनी सिंधुदुर्ग स्तरावरती नेतृत्व अथांग आहे, उत्तुंग आहे. माणूस जन्माला येतो त्यावेळी विसावतो मातेच्या कुशीत, मृत्यू समय विसावतो मातीच्या कुशीत. जन्म आणि मृत्यू याच्या मधलं असतं ते आयुष्य. ते आयुष्याची रांगोळी किती टिटक्याची काढावी ते विधात्याच्या हातात असतं, पण त्या रांगोळीत रंग कोणते भरावे त्यासाठी निस्वार्थ कर्तृत्वाची छबी आपल्याला पदोपदी निदर्शनास आणून द्यावी लागते. आणि ते त्याला फेरवेळा केला जातो. यावर्षीचं 12वं वर्ष 1,11,111 स्वरूपाचं पारितोषिक या संपूर्ण दैताला उत्सवाच्या निमित्ताने ठेवण्यात आलेलं आहे. मित्र हो, जिल्हाभरात अनेक गोविंदा पथक कार्यरत असतात, त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचं कार्य अनेक मंडळ दैताला उत्सवाच्या माध्यमातून करत असतात. परंतु जिल्हाभरात कोणाला कोणी प्रश्न विचारला की जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाची प्रतिष्ठेची मानाची दहीहंडी कुठली, तर सत्तर लोकातून शब्द बाहेर पडतात. कासारड्याची प्रमोद जटार मित्र मंडळाची दहीहंडी पहिल्या क्रमांकाची प्रतिष्ठेची मानली जाते आणि ही वैभवशाली चालू करो कि बंद करो? गोविंदा पथक राजापूर 6 घरांची सलामी देणार आहे आणि इतर जी गोविंदा पथक उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की आपण बाजूला सपोर्ट द्यायचा आहे. आपल्या सपोर्टमुळे आपण हा सोहळा संपन्न करणार आहोत. प्रमुख उपस्थिती आहे माजी आमदार आदरणीय प्रमोदजी जटार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण हा सोहळा संपन्न करतो आहोत. मुख्य व्यासपीठावरती विराजमान झालेले आहे आणि लगेच आपल्या समोर सलामी देणार आहे न्यू मारुती न्यू हनुमान गोविंदा पथक न्यूतेवाडी राजापूर. आणखी कोणाचं एक बोंबलिलो? हॅलो, लकी ड्रॉ कुपन यामध्ये अनेकांनी सहभागी व्हावं अशी आग्रहाची विनंती. पहिल्या क्रमांकाला आकर्षक पैठणी, दुसऱ्या क्रमांकाला उडवणार जिओ मोबाईल फोन आणि चौथ्या क्रमांकाला इलेक्ट्रॉनिक इस्त्री याची दखल घ्यावी. ऍपी उडवणारा ट्रान्सलेशन ह्या होता त्याच्यामुळे खाली उतरतो. माझी आमदार प्रमोद जटार मित्र मंडळ कासाड याची त्याच्यानंतर ना भव्य दहीहंडी उत्सव सोहळा सन 2024 12व्या पर्वाचा आपण आनंद घेतो. यामध्ये राजापूरचं गोविंदा पथक ज्यांनी 5 थरांची सलामी दिली होती आणि त्यानंतर लगेचच दुसरं राजापूर अर्थातच न्यू हनुमान गोविंदा पथक राजापूर 6 थरांची सलामी देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिवटेवाडीचं हे गोविंदा पथक 6 थरांची सलामी देते. टाळ्यांचा उदंड प्रतिसाद अपेक्षित आहे. छोटा गोविंदा आपल्याला पाहायला मिळतोय. मानवी मनोरे रचले जात आहेत आणि असा एकमेव खेळ आहे ज्या खेळामध्ये वरती जाण्यासाठी सर्वजण सपोर्ट करतात. खडपेवाडी राजापूर असं गोविंदा पथकाचं नाव आहे.
जिल्ह्यातील अव्वल दर्जाचं गोविंदा पथक आहे. अनेक दैकाला उत्सवाच्या निमित्तानं हे आवर्जून सहभागी होतं आणि दर्जा सिद्ध करतं, रसिकवानाच्या हृदयात जागा करतं. संपूर्ण जिल्हाभरात तसंच रत्नागिरी जिल्ह्यात या गोविंदा पथकाची ख्याती आहे. अगदी आवर्जून आमंत्रित या गोविंदा पथकाला सामावून घेतलं जातं. त्याची प्रचिती या ठिकाणी आपल्याला अनुभवता येते. सांघिकता यांच्या नसानसा भिनलेली आहे. संयम आणि त्या संयमाचं दर्शन क्षणाक्षणाला आपल्याला अनुभवता येतं. नीनादेवी गोविंदा पथक उपस्थित झाले, त्याचं नाव नोंदवून घ्या. नीनादेवी गोविंदा पथकाचं नाव नोंदवून घ्या. 6 थरांची सलामी या ठिकाणी या राजापूरच्या गोविंदा पथकानं दिलेली आहे. या गोविंदा पथकाचं नाव आहे हनुमान प्रसन्न खडकेवाडी राजापूर. राजापूर म्हटल्यानंतर राजापूरची प्रसिद्ध गंगा. अनेक जण या गोविंदा पथकामध्ये मला वाटतं शेवटच्या थरावरती जी गोविंदा आपल्याला पाहायला मिळाली ती महिला गोविंदा होती. म्हणजे महिला सुद्धा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे, त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी अनुभवता आलं. किशोर कुमार सादरीकरणाला तुम्ही सुरुवात करा. किशोर कुमार सादरीकरणाला तुम्ही सुरुवात करा.
आज गोपाळ कला आहे त्यामुळे शांत बसून चालणार नाही. आहेत का? आहेत? जागे आहेत? सगळे जागे आहेत का? आहेत. माता भगिनी आहेत का? आहेत का? का पावसात आहेत? आजी आहे का? आहेस ना? जरा जोरात टाळ्या वाजू दे माता भगिनी. मी कासाडेकरांसाठी शेर घेऊ का? शेर घेऊ का? सत्य वाचून नीती वाचून ईदभर मागं नाही सरायचा. सत्य वाचून नीती वाचून ईदभर मागं नाही सरायचा. आणि माझ्या कासाडेकरांचा कुणी नाद नाही करायचा. तसेच भरत चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं सर्वांचं प्रमोद जठार मित्रमंडळ कासारडेच्या वतीने आम्ही शब्द फुलांनी शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करतो आहोत. गोविंदा पथकातील गोविंदाला आपण सन्मानित करूया. हर्षिता वाळके मॅडम, पूजा यादव मॅडम, तसेच जयबन नावईकर ग्रामपंचायत ऑर्केस्ट्राकडे वळणार आहोत. आता रसिकच सादर होत आहे एक बहारदार शानदार नृत्य आविष्कार आणि घेऊन येत आहे वानिवडेवाले. Thank you.
हॅलो, नांदगावचं गोविंदा पथक 4 थरांचं सादरीकरण या ठिकाणी म्हणजे सलामी देण्यासाठी सज्ज झालेलं आहे. नांदगावचं गोविंदा पथक 4 थरांची सलामी देण्यासाठी सज्ज झालेलं आहे. नांदगाव येथील गोविंदा पथक सलामी देत आहे. त्या गोविंदाचं हार्दिक अभिनंदन. नांदगावच्या गोविंदा पथकानं 4 थरांची सलामी देऊन तिरंगा फडकवलेला आहे. आपल्या भारत देशाची आन बान आणि शान. एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे. नांदगाव म्हटल्यानंतर सरळा कासारण्याच्या अगदी बाजूच बरोबर आहे ना, प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचं बंधन निभावणारा
माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य प्रमोद गटार साहेब,
उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस आमचे संदीप साठवजी, युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप मिस्त्रीजी, आपले उपस्थित असलेले तालुका अध्यक्ष दिलीप तळेकरजी, आमचे माजी तालुका अध्यक्ष निंदोरेकरजी, मंचावर उपस्थित असलेले आमचे बाळा जटाजी, उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख मान्यवर, माझे सहकारी, उपस्थित असलेले सरपंच महोदय, उपस्थित असलेले मोठ्या संख्येने बंधू भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, प्रमोद जटाजी मित्रमंडळ आयोजित या भव्य अशा दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मी दरवर्षीप्रमाणे माझ्या शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित आहे. आताच माझ्या सूत्रसंचालन करणाऱ्या मित्रांनी लोकसभेचा उल्लेख केला आणि आपल्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने सहकार्यामुळे आज रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार, भारतीय जनता पक्षाचे खासदार हे सन्मान्य राणेसाहेब आहेत आणि या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या हे आमच्या जिल्ह्याच्या आपल्यासारख्या असंख्य मतदारांमुळे. पण ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी फार प्रमुख जबाबदारी पार पाडली, मनाचा मोठेपणा दाखवला आणि पक्षाची निष्ठा काय असते ही आमच्यासारख्या असंख्य तरुणांना त्यांनी दाखवून दिलं. ते म्हणजे आमचे सन्माननीय प्रमोद जटार साहेब. त्यांनी निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने राणेसाहेबांच्या विजयासाठी दिवस रात्र एक केला, त्यांनी मेहनत केली आणि आज त्यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा आमच्या जटार साहेबांचा आहे हे सांगून आम्हाला निश्चित पद्धतीने अभिमान वाटतो. जटार साहेब नेहमी सगळ्यांना मदत करणारे आहेत, नेहमी सगळ्यांबरोबर उभे राहणारे आहेत आणि म्हणूनच येणाऱ्या कालावधीमध्ये जसा त्यांनी वेळोवेळी 2019ला माझा सहकार्य केलं, मला आशीर्वाद दिला आणि माझ्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश हे जटार साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. तसंच राणेसाहेबांच्या खासदारकीमध्ये त्यांनी मेहनत केली. आता येणाऱ्या दिवसामध्ये आम्हालाही पक्ष निश्चित पद्धतीने संधी देईल आमच्या जटार साहेबांच्या नावाच्या पुढे पद लावण्यामध्ये, तेव्हा आम्ही तिथे मागे पुढे बघणार नाही आणि दिवस रात्र एक करू एवढा विश्वास मी आपण सगळ्या जणांना या निमित्ताने देतो. एक चांगला उपक्रम गेली 12 वर्ष प्रमोद जटार साहेब आपल्या नेतृत्वाखाली इथे आयोजित करतायत. हे जे काय वातावरण पाहायला मिळतं, आज टीव्ही लावल्यावर फक्त मुंबई आणि ठाणा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे दहीहंडी उत्सव आयोजित होत असताना दिसतात. पण आज इथे जेव्हा जेव्हा कासाडे या भागामध्ये येतो, जटार साहेबांच्या दहीहंडीला येतो, तेव्हा मुंबई आणि ठाण्याप्रमाणे आपला कासाडे पण कुठे मागे नाही असाच अनुभव या निमित्ताने घ्यायला मिळतो. परत एकदा जेवढे जेवणच्या पथक तिथे आले असतील सहभागी होण्यासाठी त्यांना मी आवर्जून सांगेन की आपण उत्साहामध्ये मनोरे लावत असताना आपल्या आरोग्याची पण काळजी घ्यावी हे आवर्जून या निमित्ताने उल्लेख करेन. आताच मी वैभव इथे होतो आणि सर्वात वरती चढणारा जो गोविंद आहे त्याच्या डोक्यावर हेल्मेट घ्यावं. मी लगेच तिथे सगळ्यांना सांगितलं की ज्याच्या सर्वात वरती चढणारा जो लहान गोविंद असेल त्याच्या डोक्यावर अगर हेल्मेट नसेल तर त्याला पुढचं काही पारितोषिक मिळणार नाही. अशा पद्धतीचा नियम आमच्या सगळ्यांचा आहे. म्हणून सगळ्याच गोविंदा पथकांना सांगेन आपल्या सगळ्यांची आरोग्याची काळजी आम्हाला आहे. वरती मनोरे लावत असताना प्रत्येक जण स्वतःची काळजी घ्या. वरती चढणारा जो आमचा गोविंदा लहानसा गोविंदा असेल त्याच्या डोक्यावर हेल्मेट असलंच पाहिजे हा आमच्या सगळ्यांचा आपल्याला आग्रह असेल. परत एकदा एवढ्या मोठ्या संख्येने इथे जे आपण सर्वजण जमले आहात आपल्या सगळ्यांना आजच्या दिवसाच्या माझी शुभेच्छा देतो. परत एकदा जटार साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो, आभार मानतो. जय हिंद.
एक ओढ घेतला की डोका कसं चढ 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 अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काही तुझ्या रूपाची शोभा अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस हॅलो